श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्ताचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जे भक्त आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्या भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा परमेश्वर लवकरच पूर्ण करणार आहेत. म्हणून मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता निशंक व्हा आणि आजचा हा स्वामी संदेश मनापासून लक्षपूर्वक ऐका. स्वामी तुमच्या मदतीला धावून येतील. स्वामी तुमच्या जीवनामध्ये असा चमत्कार करतील ज्याची अपेक्षा देखील तुम्ही सोडून दिले होते. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस. तुझ्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे की तू तुझं भविष्य बदलू शकतोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला असा मार्ग दाखवणार आहे जो मार्ग तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोचवेल. जीवनात कितीही समस्या आल्या तरी त्या समस्यांना घाबरू नकोस, कारण माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे. जेव्हा जेव्हा तुला एकटं वाटेल तेव्हा भिवू नकोस, कारण मी नेहमी तुझ्या सोबत असेल. माझी प्रचंड शक्ती तुझ्या पाठीशी नेहमी असेल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यावर मी आज संस्कार करण्यासाठी आलो आहे. हा ज्ञानाचा मार्ग दाखवण्यासाठी आलो आहे. तुझ्या अपूर्ण असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुला घाबरण्याची कुठलीच भीती नाही. तुला घाबरण्याची गरज नाही, कारण मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझ्या मनात सुरू असलेली घालमेल संपवण्यासाठी मी आलो आहे. तुला मार्ग दाखवण्यासाठी, तुझा मार्ग सुकर करण्यासाठी मी तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलो आहे. स्वामीचा हा संदेश जे भक्त शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्या भक्ताच्या जीवनात कल्याण आणि कल्याणच होणार आहे. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जीवनाचे रहस्य स्वामी सांगतात, जीवन म्हणजे एक संघर्ष आहे. जीवनामध्ये नेहमीच चढ उतार येत जातात. कधी कधी जीवनामध्ये खूप वाईट आणि कष्टाचा काळ असतो. त्या काळामध्ये मात्र आपण खचून जायचं नाही, कारण त्यानंतर पुन्हा उतार म्हणजे सुखाचे दिवस येणार असतात. जेव्हा आपण एखादा घाट किंवा चढ उताराचा रस्ता बघतो, जेव्हा माणूस चढाने वर चढत असतो, तेव्हा पुढे जाऊन त्याला उतार पुन्हा येणार असतो. परंतु तो चढण्यासाठी क्षमता त्याच्यामध्ये असायला हवी. जेव्हा आपण तो पूर्ण चढून जातो, म्हणजे आयुष्याचा कठीण टप्पा ज्यावेळेस पार करतो, त्यावेळेस पुढे जाऊन उतार लागतो, म्हणजे जीवनातील चांगले दिवस येण्यासाठी सुरुवात होते. असंच तुमच्या जीवनात देखील होणार आहेत. थोडेसे कष्टाचे दिवस जरी असले तरी सहन करावा. संघर्षाचे दिवस असले तरी सहन करावा, कारण पुढे जाऊन सुखाचा आनंद तुम्हाला घ्यायचाच आहे. जेव्हाही अपेक्षा तुम्ही मनामध्ये ठेवता की मला संपूर्ण जीवनामध्ये फक्त सुख समृद्धी पाहिजे, परंतु त्यासाठी तुम्हाला घणाचे घाव देखील काही दिवस सोसावे लागणार आहे. मूर्तीला आकार तेव्हाच येतो जेव्हा मूर्ती घणाचे घाव सोसते. तुमच्या जीवनाला देखील तेव्हा साकार होईल जेव्हा तुम्ही वाईट काळातून बाहेर पडाल. वाईट काळाचे दिवस असेल म्हणून देवाला नाव ठेवायचं नाही, किंवा देवाला साकडं घालायचं नाही, किंवा देव तुम्ही असं काय केलं, तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे होतं, असं कधीच देवाला बोलू नका. कारण जोपर्यंत आपण वाईट काळ सहन करत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाच्या दिवसाची किंमत कळत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी अशक्य गोष्टी देखील शक्य करण्यासाठी आलो आहे. भिवू नकोस. तुझ्या कर्माचं फळ तुला लवकरच मी देणार आहे. जीवनामध्ये कितीही दुःख आलं तरी खचून जाऊ नकोस, कारण माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनामध्ये असे आता चमत्कार घडणार आहेत की एक चमत्काराने तुझं पूर्ण जीवन बदलून जाणार आहे. तू जसा माझी सेवा केलास त्या प्रत्येक सेवेचं फळ मी तुला देणार आहे. जीवनामध्ये नेहमी तू पुढे जाशील, कारण पुढे जाण्यासाठी मी तुला प्रेरणा देणार आहे. जीवन म्हणजे एक प्रकारचं तुझ्यासाठी असलेलं जाळं आहे. ते जाळं तुला तोडून पुढे जायचं आहे, कारण जीवनामध्ये असे अनेक संघर्ष येतील, असे अनेक प्रसंग येतील जे तू कधी आयुष्यामध्ये विसरू शकणार नाहीस. मात्र तुला दुःखाचा काळ विसरून पुढे जायचं आहे, कारण जर तू आज भूतकाळाचा विचार करत बसला तर तुझे येणारे भविष्य देखील खराब होऊ शकतो.
म्हणून कधीच भूतकाळाचा विचार करू नकोस, येणाऱ्या भविष्याचा विचार कर, कारण तुझं भविष्य उज्ज्वल ठरणार आहे. त्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत हा संदेश पोचवला आहे. संदेशाच्या माध्यमातून असे काही विचार, असे काही सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोचणार आहेत की ज्या विचाराची तुला खूप गरज होती. असे विचार मी आज तुझ्यापर्यंत पोचवले आहेत. हे विचार तुझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडवतील. जे जे अशक्य तुला वाटत होते ते शक्य होण्यास सुरुवात होईल. माणसाने नेहमी सकारात्मक विचार करावे. जेव्हा आपण एखादी गोष्ट सकारात्मकपणे घेतो, सकारात्मक विचार करतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याला सहजरित्या मिळत असते. कारण ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण नेहमी आग्रह असतो, त्या गोष्टीचा नेहमी विचार करत असतो, नेहमी ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून ती गोष्ट सहजासहजी आपल्याला मिळते. लक्षात ठेवा, जेवढे तुम्ही सकारात्मक विचार कराल तेवढे आपले तेवढ्या लवकरच तुमचे स्वप्न पूर्ण होतील आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोचू शकता. जीवनामध्ये कधी कधी नकारात्मक विचार देखील येऊ शकतात, कारण मनुष्य कुठलाही विचार करू शकतो. मात्र लक्षात ठेवा, एकदा नकारात्मक विचार आला की लगेच स्वामीचे नाव घ्यायचं. स्वामीचे नाव घेतलं की लगेच तुमच्या मनातील नकारात्मक विचार निघून जाते. हे नकारात्मक विचार तुमच्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करत असतात. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या वाटेने जात असता, तुम्हाला तुमची मार्ग लवकर पार करायचे असतो आणि हे नकारात्मक विचार तुमच्या वाटेमध्ये अडथळा निर्माण करत असतात. म्हणून लक्षात ठेवा, कधीच नकारात्मक विचार करायचे नाही. नेहमी कुठल्याही गोष्टी सकारात्मक करायचं. तरी आपल्याला वाटत असेल की ही गोष्ट आपल्यासाठी अशक्य आहे, मात्र तुम्ही थोडासा सकारात्मक विचार करून बघा. अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी स्वामी तुम्हाला पाठबळ देतील, स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील. कारण स्वामीचे आपण सर्व लाडके भक्त आहोत. आपण जेवढी स्वामीची सेवा करू तेवढेच फळ आपल्याला स्वामी देणार आहेत. जीवनाचा एक महत्त्वाचा उद्देश असतो की फक्त आपला नाही तर सर्वांचं चांगलं करणं. स्वामींनी जर आपलं चांगलं केलं तर आपण आपल्या हातून इतरांचे देखील चांगलं करावं, ही स्वामीची एक अपेक्षा असते आणि ती अपेक्षा आपल्याला पूर्ण करायची आहे. जीवन फक्त हे आपल्या एकट्यासाठीच नाही तर आपण समाजाला तरी काहीतरी देणं लागतो. आपण इतराचा देखील काहीतरी विचार करावा, हीच अपेक्षा आपल्या स्वामीला असते. प्रत्येकाने माणुसकी धर्म पाळावा, प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार करावा, हाच स्वामीचा खरा विचार आहे. आणि स्वामीच्या या विचारानेच आपल्याला प्रेरणा मिळते आणि हेच विचार प्रेरणा घेऊन आपण जीवनामध्ये संघर्षाला तोंड देतो आणि पुढे जातो. जीवनामध्ये असे काही चमत्कार होतील ज्या चमत्काराच्या स्वप्नात देखील तुम्ही विचार केला नव्हता. तुमच्या चमत्काराने तुमचे जीवन फुलून जाईल. तुमच्या जीवनामध्ये असे काही बदल होतील की तुम्ही त्याचा विचार देखील कधी केला नव्हता. असे काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या जीवनात येणार आहेत की ज्या गोष्टीमुळे तुमचे आयुष्य कायम बदलून जाईल. काही भक्तांना असं वाटतं की आम्ही एवढे चांगले वागतो, आम्ही कोणाचं वाईट करत नाही, मग आमच्या जीवनात का असे वाईट दिवस येतात? तर लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये स्वामी महाराज दोन प्रकारे व्यक्ती पाठवत असतात. एक व्यक्ती जो असतो तो आपल्याला फक्त आणि फक्त चांगले आणि आपल्या मदत करण्यासाठी येणारा असतो. आपला चांगलं करण्याचा विचार नेहमी तो करतो आणि आपण कसं चांगलं पुढे जाऊ, आपण कसं चांगलं वागू याचा विचार करत असतो. आणि दुसरी व्यक्ती स्वामी महाराज असे पाठवतात जे नेहमी आपल्या वाईटावर टपलेली असते. आपला वाटोळा करण्यासाठी ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आलेली असते. आता लक्षात घ्या, यानंतर आपलं कर्म त्या व्यक्तीचा मार्ग ठरवत असतो. जर आपण नेहमी वाईट कर्म करत असू तर त्या वाईट व्यक्तीचा प्रभाव आपल्या जीवनावर जास्त पडत असतो, कारण आपण वाईटाचा मार्ग धरलेला असतो. आपण चांगल्या लोकांना जीवनातून बाजूला करतो आणि वाईट लोकांची संगत धरतो आणि ती वाईट लोकच आपलं वाईट करतात. आम्ही आपल्या जीवनामध्ये खूप सारा संघर्ष, खूप सारे अडथळे निर्माण करत असतो. मग लक्षात घ्या, आपण चांगले केलं तर आपल्याला चांगल्या लोकांची साथ लाभेल. चांगल्या लोकांची साथ लागली की आपल्या नेहमी ते मदत करण्यासाठी तत्पर असतील. आपलं चांगलं करण्यासाठी त्याची निवड झालेली असते आणि जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या चांगलं करत असतात. स्वामीच्या देवदूताप्रमाणे ती व्यक्ती नेहमी आपल्यासोबत असतात. म्हणून स्वामींनी देखील अशा काही व्यक्तीच्या आपल्यासाठी निवड केली आहे
की ज्या व्यक्तीने मी आपल्याला मदत करतात, जेव्हा स्वामी नसतात तेव्हा स्वामीचे देवदूत नेहमी आपल्या पाठीशी असतात, म्हणून घाबरू नका. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याची आई त्याचे रक्षण करत असते आणि त्यानंतर स्वामी त्याचा रक्षण करत असतात. म्हणून लक्षात घ्या, स्वामींनी सर्वांसाठी आई बनले आहे, तसे सर्वांसाठी शुभचिंतक सुद्धा बनले होते. सोबत जे आपले शुभचिंतक आहे ते आपल्याला नेहमी आपल्या मदतीसाठी धावून येतात आणि अशा लोकांना कधीच विसरू नका, ज्यांनी तुम्हाला वाईट काळात मदत केली. त्यांनी एवढा वाईट काळ असून सुद्धा तुमची साथ ज्यांनी सोडली नाही, त्या अशा तुमच्या प्रियजनांना कधीच विसरू नका. त्याचे उपकार कधीच विसरू नका. त्यांनी जे तुमच्यासाठी इथे जीवनात कोणीच कोणासाठी करत नाही, म्हणून ज्यांनी तुमच्यासाठी खूप काही केलं आहे, अशा सर्व प्रियजनांना नेहमी प्रेमाने त्याच्याशी वागा. त्याच्या जीवनात जेवढी तुम्हाला मदत करता येईल तेवढं करा, कारण तुम्हाला देखील त्यांनी मदत केली आहे. तुम्हाला चांगल्या मार्गावरती त्यांनी आणलं आहे. जीवनात प्रत्येकाचा संघर्ष असतोच, परंतु तो त्या संघर्षाला पार करून जीवनाची व्याख्या ज्याला समजते तो जीवनामध्ये मोठा झाल्याशिवाय राहत नाही. तो जीवनामध्ये सर्व काही मिळवल्याशिवाय राहत नाही. कारण जीवन फक्त आपल्यासाठी नाही तर सर्वांसाठी आपल्या जीवनात आहे. तेव्हा आपलं चांगलं होतं तेव्हा आपण इतरांचंही चांगलं करावं ही स्वामीची अपेक्षा असते. दानधर्म करावा आणि मित्राची मदत करावी हीच आपल्या माणुसकीचा एक भाग आहे आणि तोच भाग आपल्याला जपायचा आहे. जी माणुसकी आहे ती आपल्यामध्ये असू द्या. आपण जेव्हा इतराचा चांगला करतो तेव्हा आपलं चांगलं होतं. इतराचं वाईट केलं की आपलंही वाईट होतं. म्हणून सर्वांचं चांगलं करा, तुमचंही चांगलं होईल. आजचा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला, पण हा संदेश फक्त स्वतः ऐकून सोडून देऊ नका, तर तुमच्या सर्व स्वामी भक्तापर्यंत कसा पोचवता येईल त्या पद्धतीने तुम्ही नक्की पोचवा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवू शकता. आजचा हा संदेश तुम्हाला जर मनापासून आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.